नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे माझ्या या नवीन रेसिपीमध्ये। आज मी येथे बनवणार आहे भरली मसाला वांगी। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। या वांग्यासाठी लागणारे मसाले हे अशा प्रकारचे आहेत। 1 चमचा जिरे, 1 चमचा मोहरी, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा हळद पावडर, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने जिरे पूड, थोडीशी चिंच, अर्धा चमचा साखर, चवीनुसार मीठ। अशा प्रकारे हे सर्व मसाले घेतलेले आहेत। पाववाटी कढीपत्ता, पाववाटी घुंगरू शेंगदाणे घेतलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे येथे मी मध्यम आकाराची वांगी घेतलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे एकदम फ्रेश घेतलेले आहेत। एक वांग मी येथे आता आपण घेतलेला आहे। त्याचा देठ काढायचा, मग उभा असा चीर पाडायचा। हे बघा, सर्व वांगे मी अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे। ही भाजी करण्यासाठी हे वांगे हे मध्यम आकाराचे घ्यायचा व एकदम फ्रेशच घ्यायचा। ही भाजी एकदम चांगल्या प्रकारे होते। सर्व टिप्स लक्षात ठेवून केल्यावर। यामध्ये घालण्यासाठी 1 कांदा मी घेतलेला आहे। तो पण एकदम चांगल्या प्रकारे बारीक चिरून घ्यायचा। बारीक म्हणजे तसा बारीक नाही, उभा अशा प्रकारे बारीक बारीक असे आकार द्यायचा। या मसाल्या वांग्यामध्ये तुम्ही टोमॅटो पण घालू शकता। मी टोमॅटो यासाठी नाही घेतला की मी चिंच घेतलेला आहे। हा आपला उभा कांदा चिरून झालेला आहे। एकदम चांगल्या प्रकारे कांदा चिरलेला आहे। हा कांदा आता मी एका प्लेटामध्ये काढून घेते। मसाला वांगी करताना त्या वांगीमध्ये चिंच तर 1 घालायचा, नाहीतर टोमॅटो तर 1 घालायचा। दोन्ही घातल्यावर ही भाजी आंबट होते, म्हणून मी येथे फक्त चिंचच घेतलेला आहे। येथे मी ही कढई गॅसवर ठेवलेला आहे। यामध्ये अर्धी वाटी तेल घालायचा, तो चांगला गरम होऊ द्यायचा। तेल चांगला गरम झाल्यावर एक एक करून अशा प्रकारे सर्व वांगे या तेलामध्ये घालायचा। हा बघा, सर्व वांगे मी एकदमच एक एक करून या गरम तेलामध्ये घातलेला आहे। सर्व वांगी घालून झालेले आहेत। आता हे वांगे चांगल्या प्रकारे असे तेलामध्ये परतून घ्यायचा, म्हणजे भाजून घ्यायचा, तळून घ्यायचा असाही म्हणला तरी चालेल। या तेलामध्ये हा वांग्याचा रंग थोडासा बदलेपर्यंत हे वांगे तळून घ्यायचा। वांग्याचा रंग बदलण्यासाठी थोडासा वेळ लागतो, म्हणून हे सारखे वांगे अशा प्रकारे तेलामध्ये परतायचा। हा बघा, रंग थोडासा बदलत आहे। आता ही वांगी तळून तयार आहेत। मी गॅस बंद करते। हा बघा, एकदम चांगल्या प्रकारे ही वांगी तळून तयार आहेत। रंग पण एकदम छान आलेला आहे। आता हे वांगे मी एका या कुकरच्या डब्यामध्ये काढून घेते। हा बघा, सर्व वांगी मी या कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे। हे बघा, अशा प्रकारे हे सर्व वांगे मी तळून घेतलेले आहेत। रंग छान आलेला आहे। एकदम चमचमीत हे वांगे दिसत आहेत। आता भाजी तयार करण्याची तयारी। पाववाटी होईल इतका कढीपत्ता मी येथे घेतलेला आहे। हा बघा, अशा प्रकारे काढून पाववाटी हा कढीपत्ता घेतला आहे। हे बघा, हे सर्व मसाले आहेत। मसाला
वांगी करण्यासाठी खोबरं पण घालायचा असतो, त्यासाठी मी पाव वाटी खोबरं हे येथे किसत आहे। हा बघा, अशा प्रकारे किसणीने हा खोबरा किसून घ्यायचा। हा बघा, अशा प्रकारे मी खोबरं पण किसून घेतलेला आहे। त्यामध्ये घालण्यासाठी थोडासा गूळ घेतलेला आहे। गॅसवर ही कढई ठेवलेला आहे। त्यामध्ये पाव वाटी तेल घालायचा। तेल गरम झाल्यावर 1 चमचा मोहरी घालायचा, 1 चमचा जिरे घालायचा, 1 चमचा पूर्ण धणे घालायचा। हा बघा, अशा प्रकारे धणे घातल्यानंतर भाजीला एकदम चांगल्या प्रकारे टेस्ट येतो। 1 चमचा होईल इतका गरम मसाला घालायचा, 1 चमचा लाल तिखट घालायचा, 1 चमचा काळा मसाला घालायचा। मग हा पाव वाटी कढीपत्ता घालायचा, कांदा घालायचा, चांगला असा परतून घ्यायचा। या भाजीमध्ये 1 चमचा सब्जी मसाला घालायचा, 1 चमचा मीठ, अर्धा चमचा साखर घालायचा, चांगला असा परतून घ्यायचा। मीठ हे चवीनुसार आपण घालायचा। या स्टेजला 1 चमचा बेसन घालायचा। हा बघा, अशा प्रकारे मी घेतला आहे। बेसनमुळे भाजीला चांगला असा चव येते। 5 मिनिटं हे सर्व मसाले या तेलामध्ये चांगला शिजू द्यायचा। मसाला वांगी तयार करण्यासाठी ही फोडणी एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। रंग पण एकदम छान आलेला आहे। हा बघा, 1 वाटी घुंगरू शेंगदाणे मी चांगल्या प्रकारे भाजून त्याचा जाडसर कूट तयार करून घेतलेला आहे। आता यामध्ये पाव वाटी किसलेला खोबरं घालायचा। हा बघा, अशा प्रकारे हा थोडासा गूळ यामध्ये घालायचा। 1 वाटी हा शेंगदाण्याचा जाडसर केलेला कूट घालायचा। हे शेंगदाणे मी भाजून याचा जाडसर कूट तयार करून घेतलेला आहे, तो घातला आहे व सर्व अशा प्रकारे परतून घ्यायचा। हा बघा, एकदम हे चांगल्या प्रकारे सारण तयार झालेला आहे, ग्रेव्ही। आता यामध्ये 1 ग्लास पाणी घालायचा व चांगला शिजवून घ्यायचा। हा मसाला ग्रेव्ही थोडासा शिजवून घ्यायचा। यामध्येच मी चिंचेचे पाणी करून घातलेला आहे। हा बघा, अशा प्रकारे हा ग्रेव्ही तयार झालेला आहे। एकदम चांगल्या प्रकारे हा ग्रेव्ही तयार झालेला आहे। हा बघा, एकदम छान दिसत आहे। 5 मिनिटं हा ग्रेव्ही चांगला शिजवून घ्यायचा। मग ही ग्रेव्ही शिजून झाल्यानंतर हे जे वांगे आपण तळून घेतलेले आहेत मसाला वांगी तयार करण्यासाठी, हे वांगे मी आता या ग्रेव्हीमध्ये एक एक करून घालत आहे। हा बघा, 2 वांगे मी घातलेले आहेत। सर्वच वांगे अशा प्रकारे यामध्ये म्हणजे ग्रेव्हीमध्ये घालून घ्यायचा। हा बघा, ही वांगी एकदम चांगल्या प्रकारे दिसत आहेत। सर्व वांगी मी एक एक करून या ग्रेव्हीमध्ये घालत आहे। ग्रेव्ही पण आपला एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। सर्व वांगी आता या ग्रेव्हीमध्ये घातलेले मी आहेत। सर्व वांगी घालून झाल्यावर याच्यावर एक झाकण लावून असा 10 मिनिटे शिजवून घ्यायचा। 10 मिनिटाने मी उघडून बघते। हा बघा, एकदम टेस्टी मसाला वांगी तयार झालेला आहे। ग्रेव्ही पण एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। या भाजीला परत थोडासा असा परतून घ्यायचा। सर्व बाजूनी चांगल्या प्रकारे असा परतून घ्यायचा।
हा बघा अशा प्रकारे मसाला वांगी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा। सर्व मसाला वांगी ही चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। एकदम चांगल्या प्रकारे हा मसाला वांगी तयार झालेला आहे। एकदम टेस्टी इंडियन स्टाईल मसाला वांगी येथे तयार झालेला आहे। मसाला वांगी ही भाजी मी आता या डब्यामध्ये काढून घेते। हा बघा अशा प्रकारे ही सर्व भाजी मी या डब्यामध्ये काढून घेत आहे। ही भाजी मी सर्व या डब्यामध्ये काढून घेतलेला आहे। हा बघा एकदम टेस्टी मसाला वांगी इथे तयार आहे। ही मसाला वांग्याची भाजी ज्वारीची भाकरी व बाजरीची भाकरी याबरोबर एकदम चांगली टेस्टी लागते। चपाती, पुरी, रोटी याबरोबर पण ही भरली मसाला वांग्याची भाजी एकदम छान लागते। रेस्टॉरंट स्टाईल टेस्टी मसाला वांगी येथे तयार झालेला आहे। हा मसाला वांगी तयार करण्यासाठी वांगी ही मध्यम आकाराचेच घ्यायचे, मोठे वांगी घ्यायचे नाहीत। ही मसाला वांग्याची रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। अशा प्रकारे टेस्टी मसाला वांगी तुम्ही पण एकदा करून बघा, तुम्हाला नक्कीच आवडेल। सुपर टेस्टी मसाला वांगी। हा मसाला वांगी हा एकदम कलरफुल असा तयार झालेला आहे। ग्रेव्ही पण बघा एकदम चांगल्या प्रकारे तयार झालेला आहे। हा टेस्टी मसाला वांगी इथे तयार आहे। मसाला वांग्याची भाजी यासोबत जेवणासाठी मी 2 चपात्या चांगल्या प्रकारे तयार करून घेतलेल्या आहे। हे बघा गरमागरम चपाती व मसाला वांग्याची भाजी येथे तयार आहे। कांदा, पेरू हे पण मी या ताटामध्ये ठेवलेला आहे। टेस्टी मसाला वांगी ही रेसिपी तुम्हाला आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। परत भेटूया अशीच नवीन रेसिपी घेऊन नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत नमस्कार।